प्रेमाला ना वयाचं बंधन असतं ना नात्याचं, पण काही वेळ हेच प्रेम जबरदस्त चूक ठरू शकतं. ही आहे एक अशाच प्रेमकथेची कहाणी, जिथे मामी तिच्याच 22 वर्षाच्या भाच्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी मिळून असा एक निर्णय घेतला की पोलिसही हादरले. गौतम बुद्ध नगर ग्रेटर नोएडा येथे राहणारी एक विवाहित महिला, जिचं लग्न झाकिराबाद मध्ये झालं. ती एके दिवशी तिच्या माहेरी गेली होती आणि तिची तिथे भेट झाली तिच्याच एका भाच्याची. 22 वर्षाचा तरुण, दिल्लीच्या प्रेमनगर भागात राहणारा. भेटी वाढल्या, बोलणं वाढलं आणि मग नातं सीमारेषा ओलांडून प्रेमात बदललं. 17 जून रोजी महिला भाच्यासोबत घरातून निघून गेली. या गोष्टीची कुटुंबियांना काहीच कल्पना नव्हती. दोघे पोहोचले बुलंदशहरच्या जुने रोडवे स्टँड जवळील एका हॉटेलमध्ये. तिथं ते नवविवाहित जोडप्यासारखे राहत होते. पण हे केवळ प्रेम नव्हतं, ते निषिद्ध होतं. 20 जून रोजी कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. दिल्ली आणि गौतम बुद्ध नगर पोलीस तपास करत होते आणि अखेर माहिती मिळाली, दोघं हॉटेलमध्ये आहेत. पोलीस येणार हे कळताच दोघांनी निर्णय घेतला आत्महत्येचा. दोघांनी हॉटेलमधल्या खोलीत विषप्राशन केले. तेव्हा मात्र सर्व हादरले. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हे प्रेम एका विवाहित महिलेचं तिच्याच भाच्यासोबत, समाज, कुटुंब आणि कायदा तिन्ही गोष्टींचा भंग करणारा प्रकार. नगर कोतवाली पोलिसांनी सांगितलं, याबद्दल कोणतीही लेखी कारवाई झाली नाही. पण जेव्हा ते नात्याची मर्यादा पार करते तेव्हा त्याचा शेवट कधीच चांगला नसतो. तुम्हाला काय वाटतं? मामी आणि भाच्याचं हे खरं प्रेम होतं की फक्त वेडसर मोह?